नमस्कार। मुरारी की खबर में आप सभी का स्वागत है। मुंबई के चांदीवली विधानसभा क्षेत्र के वार्ड क्रमांक 164 के भाजपा नगर सेवक व बृहन मुंबई महानगर पालिका में स्वास्थ्य समिति के चेयरमैन हरीश भांदिरके के मार्गदर्शन में स्नेह वर्षा फाउंडेशन व श्री श्री समर्थ महिला मंडल द्वारा कुर्ला पश्चिम के प्रसिद्ध कोहिनूर मॉल में महिला सम्मान सोहला का किया गया आयोजन। इस मौके पर अलग अलग क्षेत्रों से कार्यरत महिलाएं व अलग अलग सामाजिक क्षेत्रों से जुड़ी हुई महिलाएं वहां पर उपस्थित थी। इस मौके पर बृहन मुंबई महानगर पालिका में नगर सेवक, महिला व बाल विकास समिति की चेयरमैन मीनल तुर्डे, नगर सेवक हरीश भांदिरके, नगर सेवक किरण लांडगे सहित क्षेत्र की हजारों महिलाएं उस हॉल में मौजूद थी। ऐसे मौके पर नगर सेवक हरीश भांदिरके द्वारा उन आई हुई सभी महिलाओं का वहां पर बारी बारी से सम्मान किया गया। आइए हम देखते हैं इस कार्यक्रम की झलक। आणि मी एवढं सांगेन की आज हा सन्मान सोहळा आहे, या नारी शक्तीचा आहे, हा सन्मान दुर्गा शक्तीचा आहे आणि या सर्वांना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो। कारण आज तुम्ही जे काम करत आहात घरामध्ये आणि समाजामध्ये, त्यामुळे समाजामध्ये बदल घडत असतो। मी छोटंसं उदाहरण सांगेन की आपल्या विभागातच एक लेझिम पथक आहे महिलांचं आणि ते युनेस्को मध्ये त्यांची दखल घेतली गेली आणि तिथे गेलं, मला अभिमान वाटला आणि माझ्या खरंच वर्षा भांदिरके यांनी त्यासाठी त्यांचा सत्कार ठेवला। तेजस्वी महिला बचत गट, बरोबर ना, त्यांनी, आणि अभिमानास्पद ही गोष्ट आहे की आपल्यासारख्या विभागातून युनेस्को म्हणजे जगामध्ये नाव जाणं, तिथे त्यांनी जाऊन सहभाग घेणं खूप मोठी गोष्ट आहे ताई, आणि खूप बरं वाटलं ते। आणि असेच उपक्रम करत असतात। मी एवढंच सांगेन, जास्त बोलणार नाही कारण आपल्याला भरपूर कार्यक्रम करायचे आहेत। इथे महिला बाल कल्याणचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी तर कामाचा झपाटा लावलाच आहे। त्याचप्रमाणे इथे एल वॉर्ड प्रभाग समितीचे अध्यक्ष, ज्यांच्या 16 नगरसेवक हे त्यांच्या अंडरमध्ये असे विजेंद्र शिंदेजी ते आलेले आहेत। मी स्वतः बरोबर, आणि मी स्वतः आरोग्य समितीचा अध्यक्ष आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचा एक भाऊ अध्यक्ष समिती झालेला आहे आरोग्य समितीचा। कुठेही सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला काही गरज लागलं, ऑपरेशन असेल, कोणाला ऍडमिट करायचं असेल तर खूप धावपळ करावी लागते, बरोबर। तर एकच फोन करा मला, तुमचा भाऊ अध्यक्ष झालेला आहे। दहिसर पासून ते मुंबई आणि मुंबई पासून ते ठाणा म्हणजे मुलुंड पर्यंत कोणतेही सरकारी हॉस्पिटलमध्ये काही काम असेल तर मला फोन करा। वर्षा भांदिरके आहेत, सुषमा धुरी आहेत, यांना फोन करा तर तुमचं काम नक्कीच होईल। कारण प्रायव्हेट मध्ये जाणं परवडत नाही आणि गव्हर्नमेंट मध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा इकडे तिकडे फिरायला लागतं, पण तुमच्या भावामुळे तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरज नाही लागणार आहे। आम्ही इथे बसलेलो 3 जण अध्यक्ष आहोत, नक्की तुमच्या पाठीशी आहोत आणि असेच तुम्ही आशीर्वाद देत राहा, एवढंच सांगतो आणि मग 2 शब्द संपवतो। आणि खरंच खूप अप्रतिम कार्यक्रम केल्याबद्दल, एवढा आम्हा सर्वांना मान सन्मान दिल्याबद्दल मनापासून ऋणी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ सन्माननीय हरीशभाई भांदिरके आणि त्यांच्या मागे जी नारी शक्ती उभी आहे ते आपल्या वहिनी, की ज्यांच्यामुळे आज हा सगळा सोहळा संपन्न इथे झालेला आहे आणि आज तुम्ही सगळे स्नेह वर्षा फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत। अगोदर मला असं वाटतं मी त्यांचे धन्यवाद करेन की तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि आज सगळ्यांना इथे बोलायची संधी दिलेली आहे। मला असं वाटतं आपल्या महिलांमध्ये जन्मजात एक गुण असतो की प्रत्येक गोष्ट, आता इथे बसल्यानंतर पण माझ्या डोक्यात विचार आहेत की मला जाऊन घरी काय करायचंय, बाहेर काय करायचंय, कोणाचं काम आहे। कारण आपल्याला आपल्या मुळात किती आपण शिकलो तरी दोन्ही गोष्टी कशा सांभाळायच्या त्या घरच्यांचं कुठेतरी एक आपल्याला वळण लागलेलं असतं। मुळात लग्न करून जिथे जन्म झाला तिथे आपण 20-22 वर्षापर्यंत राहतो आणि पूर्णपणे एक दुसऱ्या कुटुंबाला आपण आपलेसे करतो
ती शक्ती फक्त महिलांमध्ये असते आणि फक्त महिलाच ते करू शकतात. मला असं वाटतं इथे असलेल्या पुरुषांनी थोडासा कधीतरी विचार करून बघावा की अरे 20-22 वर्षाच्या आई वडिलांकडे राहिलो आणि अचानक आपल्याला कुठेतरी दुसरीकडे पाठवलं तर ते कसं काय आपण करणार. आज मला असं वाटतं आपण दिवा लावताना पण विचार करत होतो की वाद थोडी पुढे गेली तर थोडंसं चांगलं पेटेल करून. त्या म्हणजे एक एवढ्या बारीक सारीक गोष्टींमध्ये आपलं लक्ष असतं की ते कसं चांगलं झालं पाहिजे. एका वेळेला आपण घरामध्ये एक सून, मुलगी, आई, बहीण, मावशी अशा वेगवेगळ्या नात्यामधून नेहमीच एक कुटुंब सावरत असतो आणि त्या पद्धतीने सगळ्यांना कुठे मार्गदर्शन धावपळ सगळी करत असतो. सगळ्यांना माझं महिलांना हेच म्हणणं आहे, जसं मॅडम म्हणाल्या की एकमेकींना मदत करा, सपोर्ट करा. मला इथे आमंत्रण दिले त्यांचे मी खूप खूप आभार. कारण इतका उत्साह आम्हाला क्वचित पाहायला मिळतो. कारण बघा सगळे इतके छान सुंदर, कारण आम्हाला ते करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला बघून आम्ही आनंद होतो, खूप छान वाटतं. आणि जेव्हा तुमचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद एखाद्या कार्यक्रमाला असतो, आता काल हनुमान जयंती होती, इतकी छान त्यांनी म्हणजे आपली संस्कृती जपण्याचं शिकावं असं देखावा होता काल आम्ही बंदोबस्त पाहिलं. आम्ही विनोबा भावे पोलीस स्टेशनच्या निर्भया अधिकारी म्हणून मी कार्यरत आहे सध्या. निर्भया आपल्याला सर्वांना माहित आहे, त्यामुळे मी तेच लेक्चर परत देणार नाही इकडे. पण आज तुम्हाला पाहून मला असं वाटतं की शिकतोय आपण आपल्यासाठी जगायला. कारण आपण स्वतःला संधी देणारे आपण स्वतःच असतो. कुणाची संधीची वाट पाहायची नाही. खरंय का? कुणीतरी संधी देणार मग आपण पुढे जाणार असं असतं का? नाही. संधी कशाची पण असू दे, स्वतः एन्जॉयमेंटची असू दे, स्वतःच्या उत्कर्षाची असू दे. मॅडमने सांगितलं की त्या ज्यांना आता घरात काहीतरी करायचं असतं पण आपण करू शकत नाही, तर इथे वर्षा फाउंडेशन आणि श्री श्री समर्थ महिला मंडळ हे तुम्हाला ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जसे आले तसे तुमच्या आजूबाजूच्या पण काही महिला आहेत की ज्यांना काहीतरी करायचे पाहिजे पण सपोर्ट नसल्यामुळे ते घरातच बसतात आणि मग आयुष्य असंच जाणार. जसं मॅडमने सांगितलं की म्हातारपणापर्यंत आपल्याला वाटतं की करू पण आपण करत नाही. तर माझं म्हणणं एवढंच की आज जसे तुम्ही आले आहात तसं अजून असतील, त्यांना तुम्हाला बघून येण्याची इच्छा झाली पाहिजे, असं आपण काहीतरी करावं.